आई मी काय म्हणतो, मी आली तेव्हापासून टोन राहिली मला काही या बोलाची, म्हणजे तुला सांगायची आठवण नाही राहून राहिली. ह्या म्हटलं जरासा आरसा बदलून टाकणं, दुसरा घेणं, मोठा जाटा घेणं, म्हणजे ठेंगण्या माणसाला दिसत नाही ना त्याच्यातून. तेच लक्षात नाही राहत. सुना आता किती डाव गेले असं म्हटलं बाहेर, त्या तर लक्षात राहतच नाही. मी तर कुठं जातच नाही, माझ्या घराच्या बाहेर निघणंच नाही होत. माय काय जाणार होतं, मला काही आठवण राहत नाही त्याला सांगायचे. त्याच्यानं राहून राहिलं बिचारे. नाही तर आतापर्यंत आणला असता आरसा, जरासा मोठाच पाहिजे. मोठा उंचवल्या तिला दिसते ना, आम्हाला दिसतच नाही. बदलून घेतो आता, नाही तर आम्ही मॉल मध्ये जाईन तेव्हा सांगतो, नाही तर मग आठवणच नाही राहीन तुले. हो हो बाई, करण ना करण करण, बदलून बदलून. मी 2-3 दिवस झाले लक्ष ठेवून राहिली, तूच तर घासतो ही बेसिंग. कोणी घासतही नाही, घासायला अजून ते एक एकीले दोघी जणी तू काय समोर समोर करत, समोर समोर करणं बंद कराय तू. बाई मी लवकर उठतो, करून टाकतो. काय होते आता, मी नेहमी घासतो तर मग मी घासून टाकतो. दोन सुना आल्या, तू समोर समोरच करशील काय? बंद कर हे असं समोर समोर करणं, त्याला करू द्यायचं त्याचे काम. म्हणते ना आम्ही करतो ना, मग तू काय टोले घेत बसतो. बाई एकदम आता तू गेली होती, आम्हाला वाटते का नाही काय त्या सासून करू लागलं पाहिजे म्हणून 4 कामं, तुला नाही वाटे का नाही? असं नसते बाई, असं केलं नव्हतं असते काय. आई मी काय म्हणतो, त्या घरी कामच कोणते आहे? त्याला कामच कोणते करायला लागते? नाश्ता करणं आहे आणि दुसरं काय काम आहे त्याला सांग बरं तू. त्याच्या खोल्यातलं झाडझुड करणं आहे, ते पण सोनं नाणं राहते म्हणून तू त्याला झाडाला लावतो. पण मी काय म्हणतो, ते एवढी कामं केलं तर काय काय हे होईन काय? बसल्याच असते दिवसभर घरात, कोणतं काम असते? मी पाहून राहिली 4 दिवस झाले. आता बोलली तर बोलली, बोलू नको. तू आजी सारखीच तू आहे काय फटकट स्वभावाची. तू आजी तशी, तू तशीच आहे. जराशी समजून घे ना. नाही मी नाही आहे तशी, पण तुला सांगतो जास्त समोर समोर करू नको, ह्या सुनायला डोक्यावर घेऊ नको तू, सांगून ठेवतो. मला जराशी रश्मी जराशी काम चुकार वाटून राहिली आई. तू काही म्हण तशी नाही होती रश्मी. काम चुकार गेम चुकार नाही, कोणते काम करते म्हटलं ते लगेच करते म्हटलं. तुला असं वाटून राहिलं ते काम चुकार आहे? काही नाही, काम चुकार गेम चुकार तसं आहे. जराशी अशक्त आहे ते. आता तिच्याकडून जास्त काम होत नाही बाई, आणि घरी करून नाही. तिच्या घरी होतेच किती जण, आई आजी तिचं काम करे आणि होत नसून तिच्याकडून, असं नाही बोलत असते. मी 4 दिवस झाले पाहून राहिली. राणी तडकून उठते, कोणते काम करते, तडकून उठते काम करते. सगळ्या सारखं ठेव बाई तू, आतापासून अशी नको करू, मग पुढे जाऊन त्रास होईल. मग ते राणी भांडण ना, मी करतो माया नावने असं होईन ना. ते नवीन नवीन आहे तर तेच खाले म्हणते. नवीन नवीनपणे कोणतीच पोरगी बोलत नसते, जराशी जुनी झाली तिच्या जीवावर आलं का मग बोलत असते. ते म्हणणं असं आहे, ते म्हणणं जरा शरामशीर बोल. ऐकू की जाईल तिकडून इकडे येईन तर त्या दोघी मायले कायच्या गोष्टी करण म्हणून असं होत असते. आरामशीर सांग पा काय सांगायचं आहे तर. मी काय म्हणतो, दिन त्याला वाटून कामं देऊन देतो. खायला मग भांडणाचं काम आणतं, वाटून देतो कामं. बाथरूम घासतं, मारे कामं करतं. आणि त्यानं काय करा, मग त्याला का बसून ठेवासाठी आहे का? त्या घासच लागते. तू अशी नको बोलू बापा. घास मी माझं काम नाही करत, कोणाची तर जाऊन करणार आहे सांग बरं. घास तू, बाथरूम तुला घासायचं आहे ना, लय आनंद आहे ना. पण म्हटलं आई तुला सांगतो, स्वयंपाकाली बंद करू, उद्यापासून स्वयंपाकाली बंद करून दे. मी गेल्यावर करतो, आताच नको करू, पण स्वयंपाकाली बंद कर. येईल कोणते काम आहे तू सांग. नाही तर एखादी पोछावली बंद कर. स्वयंपाकाली नाही होत असेल तर बंद करणं. पोछावली झाडूवाली बंद कर. कायले यायच्या इकडून 2 कामही नाहीत काय? स्वयंपाकवाली ठेव लागन तर राहू दे, तू इच्छा आहे तर स्वयंपाकवालीची. पण तू म्हटलं आई झाडूवाली पोछावली बंद कर तू. हे म्हणून राहिली हे बरोबर आहे. घरात कोणते काम आहे? येईल 2 सुना आहे. हा करतो बंद, पण आताच नाही करत. तू गेल्यावर करण, बुडी किती आल्यावर करण. बुडी आपल्या इच्छा एवढा म्हणते मला, पण मी काही कानावर घेऊन पण आता त्या सांगितलं बाई. करा लागन. बरोबर आहे, ती गोटे बरोबर आहे. ती बाई मी रमीला बंद नाही करत. रमी माझ्याकडे नेहमीचे कामाची बाई आहे, मी तिला बंद नाही करणार आहे बाई. हो ते काही कर, पण पोछावली झाडूवाली बंद कर. तेवढे काम काय लय झालं का जीवाले? तेवढं काम लय झालं काय? हो बाई, ती गोष्ट पटली. आणि महिन्याचे लय पैसे जाते, हे बरोबर आहे तुझं. आता जराशी 2 पोरं आहे, काही ना काही पैसाही जमा राहायला पाहिजे ना. त्याच्याच कामी येते तेवढा पैसा, हे बरोबर आहे तुझं. मला पटलं. आता पटलं विचार नाही तर माझ्या दिमागातच घुसेच नाही. मला वाटते बुडी अशीच बोलते. तिचंही बरोबर आहे. चाल झालं माझ्या घासणं नाही झालं. चाल तू त्या राणीच्या आईचं घर नाही पाहिलं, चालतं का तिकडे? नाही, आज आम्ही शॉपिंगला जाणार आहे. नाही तिथं नाही जात. मग जाऊ एखाद्या वेळ गिड असला तो. तिच्या माईच्या इथं गेलो तर मस्त कार्यक्रम केला आमच्यासाठी. त्याने जेव्हा आले भला मस्त ठेवला होता कार्यक्रम. वहिनी आली का बाई? अधिक आली नाही. जाईल म्हणे तिचा भाऊ आता न्यायला आणलं असं. काय माहिती आता, काही विचारलं नाही मी एवढे. बाई राणी काही भांडे गिंडे असं तर पाहिजे ना. अधिक थोडेसेच होते ना आज, भांडे घासून देतो.
आज भांडेच नाही निघाले ना तर काय देणार आहे तुम्हाला? का मुद्दाम काढून देऊ रॅकीमधले? काम नाही धंदा नाही, तुमच्या अंगाला त्रास देता काही नाही, राहू द्या. म्हणून तुम्ही मागं म्हणे ना टीव्ही घेतो पैसे जमा करून राहिल्या, घेतली का टीव्ही? हो बाई होतं मायवाली इच्छा घ्यायची, रातचं म्हटलं गमत नाही तर घ्या म्हटलं. पण हे पोरीचा अभ्यास सुरू राहते ना, पोरगी म्हणे नाही म्हणे आई म्हणे आता सध्या काय घेऊ नको म्हणे, मग घेजो म्हणे. नाही मग टीव्ही पाहिजे जाते म्हणे, नाही म्हणे आता काय घेऊ नको म्हणे, तू म्हणे मग पाहू म्हणे आपण घ्यायची. असं मग तिच्या इच्छेच्या पडेल काय आहे म्हणा, जाऊ द्या. आता एवढ्या दिवस भागवलं आता भागवा, मग जाऊ द्या. लेकराच्या पडेल काय आहे, लेकराच्या अभ्यासाच्या पडेल काही नाही आपलं. काय आतापर्यंत पाहिली नाही तर काय आपलं काय राहिलो नाही का आपण? राणी रश्मी नाही दिसून राहिली, कहून कुठं आहे रश्मी? रश्मी ताई ना त्या ठिकाणी काल रात्रीपासून बरंच नाही लागून राहिलं, आणि ते पाणी बदललं नाही त्याचं, तर त्याचं काही फोटोच गुडगुड गुडगुड करून राहिलं. काय झालं काय माहित? त्याला म्हटलं दवाखान्यात जा, नाही म्हणे माय तसंच बसते म्हणे, आराम करून राहिले. म्हटलं करा म्हटलं बा आराम, म्हटलं आजच्या दिवस तुम्ही बरं नाही म्हणे, मी करतोच म्हणे काम. नाही म्हटलं बा तुम्ही करू नका, मी आहे ना म्हटलं. एवढ्या कामासाठी काय येतं म्हटलं, तुम्ही आराम करून राहिल्या. त्या असं साखर पाणी निंबू पाणी पिऊन पाहा लागत होतं तिनं. कधी कधी बिघडते तर पोट, कधी कधी अधिक बीपी कमी होते तरी बरं नाही लागत असं. तर घ्या जरा असं साखर पाणी निंबू पाणी. तिला सांग देजो मुलीस, मी सांगतो तुला त्या घरी थंड थंड पाणी राहते मस्त. त्याला दवाखान्यात जा म्हणून राहिली, पण ते ऐकतच नाही ना, कशाच नाही ऐकत. नाही म्हणजे बरंच लागते म्हणजे आईच्या घरी असं दुखे म्हणजे कांदेडा दुखलं तर त्याचं काही नाही म्हणे. नाही म्हणे मी घेतच नाही म्हणे. आता काय आता आपण उचलून देणार आहे का ताई, सांगा बरं तुम्ही? ते बरोबर आहे, त्यात काम केलं, आता तिथे नाही म्हणते, आता काय करणार आहे तू? बाबा बाई कधी आली हो तू? लय दिवसांनी आली, राहायला आली वाटते 2-4 दिवस. हो काकू राहायला आली ना, आता येईल सुट्ट्या आहे थोडंशा म्हणे, जाऊन ये म्हणे. मग आता मी म्हटलं लग्नाच्या वेळेस काही राहायला भेटलं नाही तर आता आली. मग तुम्ही कधी आल्या बा? काही एवढ्यात तर काही दिसल्याच नाही मला तुम्ही. काकू काय म्हणतो रमाताई म्हणणं, आता काय एकदम का बदलून गेलं का? काकू म्हणायला लागली काय? अशी नको करू, नाही तर रमाताई लय करे ना तू. आता बदललंय काय तुझं बोलणं? कोणाले काकू तो ना आता तोंडात आलो. हो रमाताई मी काय म्हणत होती, तू तर काही दिसलीच नाही इकडे, येत नसतं काय? कसं आहे माझं काम, बरोबर भांडे घासतो चालू जातो. आज लयच कमी भांडे होते, मग राणीला म्हणायला लागली मी, कोण एवढे भांडे म्हटलं घरात राहिले तर दे म्हटलं काढून. तर ते म्हणते हायच नाही म्हणते काही बा म्हणते. तर मग अशी वय गोष्ट म्हणून आली मी घरात, नाही तर घाई असते ना लय कस्टमरचे भांडे राहते घासाचे, तर मग लवकर जा लागते. काय बाई चांगला आहे ना सगळं? जय बो चांगली वागते त्यासोबत. हो ते तर सगळंच चांगलं आहे बा. माणसं जर का माणूस नाही माहीतच्या काही म्हणत नाही, फक्त असं आहे त्याच्या ड्युटीच्या आहे मला राहायला भेटत नाही. आणि ते म्हणते जाय म्हणते, पण मीच नाही. कारण की त्याची खाण्यापिण्याची पंचायत, मेसचा डब्बा राहते हे ते, मग पंचायतच पडते ना. हो बाई आपल्या घरचं आपल्याला पास लागत असते, आपलं आपल्याला समजते आणि आपलं आपल्याला पास लागते. माणसाच्या पडायला का आपलं? रश्मी दिसून राहिली, कुठं आहे ते? आलीच नाही का खोलीतून? आई मलाही दिसल्या नव्हत्या. त्याला काही बरंच नाही लागून राहिलं होतं, अशा हे करत होत्या त्या, म्हणजे कशाच करून राहिले ते. मी खोलीत गेली, म्हटलं काऊन नाही बाई एवढा वेळ झाला, तर मी अशीच पाहायला गेली तर त्याला बरंच नाही लागून राहिलं, आणि त्याचं पोट दुखून राहिलं. तिचं एवढं दुखून राहिलं, तिने एक आवाजही नाही दिला. आवाज नाही देत असते का? पण काही पण असं वागत असते का बा? ताई दुखून राहिलं असं काय सांगून तुम्हाला? ते म्हणते येऊन राहिली होती म्हणते काम करायसाठी. राणी नाही म्हटलं म्हणते, हो काम करायला येतो येऊन राहिलं. त्या मी म्हटलं नाही म्हटलं तुम्हाला बरं नाही आहे, तुम्ही झोपून राहा म्हटलं. आता हे ताई म्हणते निंबू पाणी देऊन पाय म्हणते मुलीचं बरं लागेल म्हणते. बाई पाया लागून तिची तब्येत कशी आहे काय कमी जास्त झालं त्याच्यापेक्षा दवाखान्यातच घेऊन जातो. हो आई तुम्ही जा, मी बस निंबू शरबत घेऊन येते. चला मी भेटून घेतो बिचारीची तब्येत कशी आहे कशी नाही, कधी दुखते पोट. चल लवकर पाहिले तिला काय झालं तर.